तर नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर। तर आता लवकरच तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 7व्या हप्त्यामध्ये महिलांना किती रुपये मिळतील, सोबतच जानेवारीची जी इन्स्टॉलमेंट जी किस्त आहे ती किती तारखेला मिळतील आणि कशा पद्धतीने मिळतील, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर जास्त वेळ न करता चला आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने एकूण 6 हप्ते वितरित केलेले आहे आणि नुकताच या योजनेचा 6वा हप्ता सुद्धा महिलांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळालेले आहेत। पण आता जसं नवीन वर्ष सुरू झालं 2025, त्यामध्येच खूप साऱ्या महिलांना असं वाटत आहे की त्यांना 2100 रुपये मिळतील, पण तसं काही होणार नाहीये। आणि सोबतच 7वा आठवडा सुद्धा लवकरच आता बघा, जानेवारीच्या पहिल्या 2 आठवड्यातच म्हणजे 14 तारखेच्या आधीच महिलांच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहीण योजनेचा 7वा आठवडा वितरित केला जाऊ शकते। आता असं का बरं, याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि या आर्टिकलची लिंक जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही हे पूर्ण माहिती इथे जाऊन वाचू शकता। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अंतर्गत महाराष्ट्र सरकार महिलांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता वितरित करेल। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत ट्रान्सफर केला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे। ज्या महिलांना 2100 रुपये मिळणार असं वाटत होतं त्या महिलांना सांगून देतोय की तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही। 2100 रुपये जोपर्यंत अर्थसंकल्प होत नाही महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत त्याला पास करण्यात येत नाही तोपर्यंत जे आहे मित्र हो, तुम्हाला 1500 रुपयेच मैत्रिणी हो असं म्हटलं चालते मित्र हो पेक्षा, तुम्हाला फक्त ताई आणि भगिनींनो तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळतील। त्यानंतर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात महिलांना दिला जाऊ शकतो, कारण मकर संक्रांत 14 जानेवारीला आणि 14 जानेवारीच्या आधीच जे आहे हा हप्ता देण्याचं एक कारण असं आहे की मकर संक्रांत हा आपल्या महाराष्ट्रातला मोठ्या सणांपैकी एक आहे, ज्यामध्ये महिला एकामेकाला जे वाण वगैरे देत असतात, नावं वगैरे घेत असतात, ते तर तुम्हाला माहितच असेल। आणि हा सण खास करून महिलांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे, म्हणून होऊ शकतं की 7वा हप्ता जो आहे तुमच्या अकाउंटमध्ये 2 किंवा 3 स्टेप्स मध्ये जे आहे वितरित केला जाईल। बघा, हा व्हिडिओ जेव्हा बनवतोय तेव्हाची तारीख आहे 3 जानेवारी आणि आज माझ्या बहिणीला 6व्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत। तुम्ही विचार करा, तर जे आता कसं आहे 3 करोड पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहे, प्रत्येक महिलेला एका सोबतच पैसे पाठवणं शक्य नाही आहे राज्य सरकारला तरी, म्हणून ते काय होतात की टप्प्याटप्प्याने पैसे पाठवतात। जसं पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, असा आता प्रत्येक टप्पे जे वेगळे असतात। तर जानेवारी महिन्यात कमीत कमी 3 ते 4 टप्पे सुद्धा असू शकते। तर होऊ शकते की पहिले 2 टप्पे जे आहे 10 ते 12 जानेवारीचा पहिला टप्पा राहील, 12 ते 14 जानेवारीचा दुसरा टप्पा राहील। या 2 टप्प्यांमध्ये जर तुम्हाला मकर संक्रांतीच्या आधीच पैसे मिळू शकते आणि मिळाले तर तुम्ही मकर संक्रांतीची खरेदी सुद्धा इथे करू शकता। सोबतच आता जे आहे तुम्हाला मी सांगतो एक्झॅक्ट तारीख लाडकी बहीण योजनेची 7वा आठवडा जे आहे 7व्या हप्त्याची तारीख। बघा, 10 जानेवारी ते 14 जानेवारीच्या कालावधीमध्ये 2 टप्प्यामध्ये पैसे वितरित केले जाऊ शकते। याची अजून पूर्ण जे आहे माहिती जी आहे ही राज्य सरकार किंवा महिला व बाल विकास विभाग जे आहे त्यांच्याद्वारे नाही देण्यात आलेली आहे, पण हे होऊ शकतं कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे जेव्हा योजनेची नुकतीच सुरुवात झाली होती तेव्हा रक्षाबंधन होतं, म्हणून दोन्ही मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना ओवाळणीमध्ये 3000 रुपये दिले होते। त्यानंतर दिवाळीचा बोनस दिवाळीच्या आधीच तुम्हाला मिळून गेलं होतं। त्यानंतर आता मागच्या महिन्यातलीच गोष्ट आहे, डिसेंबरचा महिना तुम्हाला तुळशी पूजन 25 डिसेंबर पासून सुरू झालं। 25 डिसेंबरला तुळशी पूजन होतं आणि 24 डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच जे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवायला जे सुरुवात करण्यात आली, कारण 25 तारखेला जे आहे मित्रो बँकेला सुट्टी होती क्रिसमसमुळं। ठीक आहे, आता क्रिसमस आणि तुळशी पूजन एकाच दिवशी असते, तर त्यामुळे होऊ शकतं की तुम्हाला आता मकर संक्रांतीलाच लाडक्या बहीण योजनेची 7वी किस्त मिळू शकते। तर ही काही माहिती आता सोमवारी निघून आलेली आहे। आता याची जे पूर्ण विश्वसनीय माहिती असे नाही म्हणतात किंवा ही जी माहिती आहे राज्य सरकारद्वारे नाही देण्यात आलेली आहे, पण तुम्ही जे आहे लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 181, याच्यावर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मी याच प्रकारच्या नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी बनवणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींची जे नवीन फॉर्म प्रक्रिया सुरू होऊन जाईल तेव्हा आता माझ्याकडे CSC सुद्धा येणार आहे आणि सेतू सुविधा सुद्धा येणार आहे, तर मी माझ्यातर्फे तुमच्या लोकांना खूप सारे वेगळे योजनेचे फॉर्म्स वगैरे सुद्धा माझ्यातर्फे भरून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणून माझ्या व्हिडिओला लाईक